त्याच्या हात धरा तुम्ही फक्त. हॅलो फ्रेंड्स, कसे आहात तुम्ही सर्व? आय होप की तुम्ही सर्वजण स्वस्त मस्त आणि हेल्दी असाल. तर आजच्या ब्लॉगची सुरुवात ही संध्याकाळपासून होती आहे, कारण ज्यांनी कालचा किंवा मागचा व्हिडिओ बघितला असेल त्यांना समजलंच असेल की आज थांगला बरं वाटत नाही आहे. आणि आज लिटरली त्यांनी दिवसभर मला त्याच्या जवळच बसून ठेवलेलं आहे. म्हणून मग म्हटलं की चला आता कामामध्ये तर ब्रेक नको, कन्सिस्टन्सीत आपल्याला ठेवायची. म्हणून आजचा ब्लॉग मी संध्याकाळपासून तुमच्यासोबत शेअर करते. आता विरांशच्या पप्पांची वेळ होती यायची, तर म्हणून मग म्हटलं चला आता लवकर फ्रेश होऊन मस्त चहा ठेवूयात, म्हणजे सगळा थकवा आळस सोडून जाईल. आणि सगळं झाल्यानंतर ते आलेच खाली. आणि अथांगचं एक राहतं ना एक मुलांचं, की आईने दिवसभर कितीही सांभाळलं तरी संध्याकाळी ही वडिलांच्या यायची म्हणजे मुलं वाट बघत असतात. तर तेच काहीतरी झालं. अथांग ते आल्यानंतर जरा फ्रेश झालेला होता, कारण दिवसभर मला लिटरली त्यांनी फक्त आणि फक्त झोका द्यायला लावला. आता माझ्याकडे तर इलेक्ट्रिक पाळणा आहे, पण तरी सुद्धा त्याचं होतं की मम्मा तू माझ्याजवळ बस. आणि त्याचं असं होतं ना की झोका दे मला, म्हणून मग काही नाही पण झोक्याला हात तर लावून ठेवलेला दिवसभर. आणि खूपही त्याला औषधं दिले तरी सुद्धा त्याला काही बरं वाटत नाही. बघते उद्या त्याला हॉस्पिटलला घेऊन जाते. आली वेळ तर संध्याकाळीच. आणि ते आल्यानंतर जरा फ्रेश झाला होता, म्हणून मलाही खूप जास्त म्हणजे बरं वाटलं की दिवसभर इतकं त्याला त्रास होत होता आणि संध्याकाळी फायनली ही आल्यावर त्याला थोडं तरी बरं वाटलं. आणि दिवसभर त्याने काहीच खाल्लेलं नव्हतं. म्हटलं चल त्याचे पप्पा आले ना तर त्यांच्यासोबत तरी थोडंफार काहीतरी खाईल तो, म्हणून त्याला मी पेज बनवली, पण त्याने काही खाल्ली नाही. नंतर त्यांना म्हटलं की तुम्ही खाली जा त्याला घेऊन, तोपर्यंत मी स्वयंपाकही करते. त्याआधी देवपूजा केली आणि जसा तसा मी स्वयंपाक पटकन केला. जवळजवळ 15 ते 20 मिनिटातच मी पूर्ण स्वयंपाक केला. आणि स्वयंपाक काय करायचं हे तर माझं ठरलेलं नव्हतं, म्हणून मग कोबीची भाजी आणि वांगे बटाट्याची भाजी, भात पोळ्या असं साधं सिंपल मी जेवण बनवलं आज. आणि बरं नव्हतं म्हणून तो खाली पण वाटतं जास्त वेळ काही खेळला नाही. मग नंतर वरती आलं, त्याचं चाललं की मम्मा मला घेऊन बस. मग किती वेळ त्याला घेऊन बसले, त्याच्यासोबत जरा मस्ती पण केली. पण ते म्हणतात ना की बरं नसलं ना तर म्हणजे काहीच नाही अगदी शांत पडलेला, काहीच नाही. त्यात मला तर असं वाटत होतं की विरांशने, म्हणून बहुतेक त्याला विरांशची आठवण येत असेल, म्हणून त्याच्यासोबत खेळायला त्याच्या फ्रेंडला म्हणजे आद्विकला घेऊन आले मी, की चल बाबा 5-10 मिनटं तरी त्याच्यासोबत खेळ, जरा त्यालाही फ्रेश वाटेल. मग जरा वेळ ते दोघं जण खेळले, पण तरी पण बरं नव्हतं म्हणून नाही असं शांत बसत होता, एका जागीच बसत होता, असं करत होता. मग म्हटलं चला इतकं पण नको खेळायला, कारण जितकी एनर्जी आहे त्याच्यामध्ये तितकं सगळी एनर्जी तर तो खेळण्यातच घालवेल, पुन्हा मग त्रास होईल त्याला अजून. आता तो जेवणही काही करत नव्हता, म्हणून म्हटलं की चला पोटभर त्याला पाणीच म्हणजे हायड्रेट जर ठेवलं ना त्याला तर मग तरी पण काही प्रॉब्लेम नाही, म्हणून मग त्याला औषध देऊन झोपून दिलं. आता काल अथांगला बरं नव्हतं म्हणून मग मी थोडंच मी शूट केलेलं, पण मग म्हटलं चला आता कन्सिस्टन्सी ब्रेक नको व्हायला, म्हणून मग दुसऱ्या दिवशीपासून पुन्हा तोच व्लॉग स्टार्ट केला. आणि आज व्लॉगची सुरुवात मी देवपूजेपासून केली. आज मंगळवार होता म्हणून घट रोवला, म्हणजे घट मांडला आज देवीचा. तर देवीच्या घटाची एक म्हणजे काय माहिती, पण घट मांडला ना तर इतकं पूर्ण देवार आहे ना, इतकं प्रसन्न वाटतो ना, तर ती आता आहे ना एक सवय होऊन गेली की नाही घट मांडायला पाहिजे. आणि घट तर सासरी तर नाही मांडत, पण माझ्या आईकडे मांडतात, म्हणून मम्मीचं चाललं की कुलदेवीचा घट तर देवारात पाहिजे म्हणून. आणि मला स्पेशली देवाचं असं खूप जास्त करायला ना स्पिरिच्युअलिटीमध्ये खूप जास्त इंटरेस्ट पण आहे, आणि असं म्हणायला काही हरकत नाही की माझी श्रद्धा पण आहे. आता हे ऑफिसला निघून गेल्यानंतरच मी व्लॉग स्टार्ट केला. म्हटलं चला सगळे कामं तर ऑलमोस्ट आवरूनच केले, मग एक्स्ट्राची कामं काढली, कारण खूप खराब झाल्या होत्या दरवाजाचे जे माळा होत्या लावलेल्या त्या, म्हणून त्या स्वच्छ करायला काढून घेतल्या. आणि अथांगचं बघा ना एकदम गळून गेला आहे, बाहेर जातोय मध्ये येतोय, म्हणजे समजतच नाही नेमकी त्याला काय करायचं आहे. त्याला ॲक्च्युली फूड पॉयझन झालं आहे की काय माहिती, कारण ओमेट पण करत होता आणि आज जरासे जुलाब पण झाले त्याला.
तर एक्झॅक्टली त्याला काय होतं हे समजत नाही. डॉक्टरांनी तर सांगितलं की डिहायड्रेशनमुळे तो तसा करतोय, पण मला तरी वाटतंय की त्याने वॉटरमेलन खाल्लं ना म्हणून त्याला असं होतंय. बाहेर जातोय, मध्ये येतोय, काहीच समजत नाही आहे. तरी पण माझं आहे ना, म्हणजे असं जर मुलांना झालं ना तर माझं घरामध्ये खूप कमी लक्ष असतं. पूर्ण वेळ मुलांच्या मागे पुढे करावं लागतं आणि जेव्हा ते झोपतात तेव्हा बाकीचे मी कामं करून घेते. आता माझ्या सासूबाई आल्या आहेत म्हणून मला थोडीफार मदत होते त्यांची, की मुलांना घेणं किंवा आता तो तर जात नाही त्यांच्याकडे, पण तरी पण त्या 5-10 मिनटं तरी मांडीवर घेऊन बसतात त्याला आणि खूप जास्त मदत होऊन जाते त्यांची मला. कारण त्या येणं वरचं पण म्हणजे करत राहतात. जेव्हा मुलांना बरं नसतं त्या खूप जास्त हेल्प करतात माझी, म्हणून मग मला थोडंफार तरी बरं वाटतं. आणि त्यानंतर माथंगला मी थोडंसंही आला आहे ना असं नादवून दिलं, बुक दिली, पेन दिली, तर म्हटलं हे करत बस तोपर्यंत मी तुला काहीतरी खायला बनवते. आता ही गोष्ट खूप वेगळी आहे की तो काहीच खात नाही आहे, त्याला नकोच म्हणतोय तो खायला. कारण मला म्हणजे फूड पॉयझनमुळेच असं होतं बहुतेकदा, कारण डिहायड्रेशनमुळे ॲटलिस्ट तो शांत राहील, पण असं नाही करणार. त्यानंतर मी त्याला औषध दिलं आणि म्हटलं चला आता औषधं पिले ना तर शांत तो छान झोपेल. तरी नंतर मी त्याला झोपायला घेतलं, पण त्याचं चाललं की नाही मम्मा माझ्याजवळ बस, मला झोका दे, त्याचं ते चाललं होतं. म्हटलं चला आता बेडरूमचं जे काय होतं चादर वगैरे टाकणं हे सगळं करून घेते, त्यासोबत त्यालाही झोपवते. मुलांना बरं नसलं ना तर आपल्याला पण पूर्ण म्हणजे हातपाय जसे गळून जातात, जसं आपणच आजारी झालो आहे ना असंच वाटतं. कारण पूर्ण वेळ मुलांची काळजी घेणं हे ते त्यातच पूर्ण वेळ निघून जातो. त्यानंतर मग अथांग झोपल्यानंतर मग मी काय केलं, ज्या माळा वगैरे काढता स्वच्छ धुवून घेतल्या आणि म्हटलं आता पाण्यात जर हातच टाकला आहे तर अथांगची गाडी होती धुवायची, नंतर त्याची ती चेअर होती बसायची, ते सगळं मी स्वच्छ धुवून घेतलं. कारण नाही तर वेळेस ना काय होऊन जातं, एक तर लक्ष राहत नाही आणि दुसरी गोष्ट जर लक्ष राहिलं तर वेळ नसतो किंवा आपण जर काही पाण्यामध्ये गोष्टी करत असतो तर अथांग विरांश हे मध्ये राहता. म्हणून मी आहे ना काय करते, जेव्हा ते झोपले ना तर शक्यतो तेव्हाच सगळे कामं करून घेते. कारण नंतर मग ते जर उठले ना तर मग आपण त्यांच्यापाशी असं पडायचं किंवा आपणही बसायचं आणि तेही खेळतात व्यवस्थित. मग मुलांकडे आपलंही लक्ष असतं आणि मुलंही छान खेळतात. आता ही जी चेअर आहे ही विरांशच्या पहिल्या बड्डेला माझ्या भावाने घेतलेली आणि खूप छान आणि खूप सुंदर चेअर आणि खूप जास्त दणकट पण आहे. म्हणजे जवळजवळ आता विरांश 8 वर्षाचं होऊन जाईल तरी पण ती चेअर जशीच्या तशीच आहे आणि 2 in 1 आहे ही. एक तर चेअर होते फूड चेअर म्हणजे जी फीडिंग चेअर असते ना ती, आणि त्यानंतर मग याचं स्टूल आणि टेबलही होतं. आणि त्यानंतर मग मी अथांगची ही सायकल पण धुवून काढली. आता ही इलेक्ट्रिक सायकल पण ती बंद झालेली, ही पण त्याच्या आत्याने घेतलेली बड्डेसाठी, म्हणजे यांच्या मामाच्या मुलीने बड्डेसाठी विरांशला घेतलेली होती आणि 8 वर्षानंतर तीही तशीच आहे. फक्त तिचे जे लाईट्स वगैरे गाणे वगैरे ते बंद झाले आणि अथांग खूप छान वापरतो ही, म्हणून मग तीही स्वच्छ धुवून घेतली. तर असा होता आजचा व्लॉग. काही चुकलं असेल किंवा काही कमी वाटलं असेल तर व्हेरी सॉरी, कारण आज नवीन काहीच नव्हतं. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये, तोपर्यंत बाय.